नमस्कार, हरिओम अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 5.2 मधील क्वेश्चन 8 पासून पुढील क्वेश्चन बघायचे आहेत। आधीच्या दोन पार्ट मध्ये आपण क्वेश्चन 7 पर्यंत पाहिलेले आहे। ओके, सो लेट अस सी आवर क्वेश्चन नंबर 8 इज in triangle ABC G-47 is the centroid. If A -14 -19 and B 35, then find the coordinates of C. आपल्याला एबीसी या ट्रायंगल मध्ये ए बी आणि जी चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत, सी चे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत। ओके, सेंट्रॉइड फॉर्म्युला यूज करून आपण सी चे कोऑर्डिनेट्स फाइंड करू शकतो। सो सोल्युशन इज लेट a x1 y1 is equals to -14 -19, b x2 y2 is equals to 3 5, and c x3 y3 be the coordinates of triangle, be the vertices of triangle, be the vertices of triangle. Let G चे कोऑर्डिनेट्स काय असतात बघा, आपले एक्स वाय असतात। G x y is equals to -47 with the centroid, with the centroid. आता आपल्याकडे x आहे, y आहे, x1 y1 x2 y2 आहेत, त्यावरून आपण x3 y3 फाइंड करू शकतो। देयरफॉर बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला काय आहे बघा आपला, x is equals to x1 plus x2 plus x3/3 which is equals to x is -4 is equals to x1 आहे -14 plus x2 is 3 plus x3 divided by 3. 3 ते डिवाइड आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल। -4 into 3 is equals to -14 plus 3 is -11 plus x3. Now -14 plus 3 -4 into 3 is -12. -12 is equals to -11 plus x3. 11 इकडे मायनस आहे, इकडे आल्यावर प्लस होईल। -11 -12 plus 11 is equals to x3. Therefore x3 is equals to -11 plus -12 plus 11 आहे, इथं काय होईल 12 - 11 1 येईल आणि ग्रेटर नंबरचं साइन येणार आहे। Therefore x3 is -1. Similarly we can find here coordinate y3. Now y is equals to y1 plus y2 plus y3/3. तर y कोऑर्डिनेट काय आहे बघा, y कोऑर्डिनेट इज -7 is equals to y1 is -19 plus y2 is 5 plus y3 is equals divided by 3. 3 ते डिवाइड आहे, इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल। -7 into 3 is equals to -19 plus 5 is -14 plus y3. -7 into 3 is -21 is equals to -14 plus y3. -4 इकडे 14 मायनस आहे, इकडे आल्यावर प्लस होईल। -21 plus 14 is equals to y3. प्लस मायनस मायनस होईल, ग्रेटर नंबरचं साइन येईल। 21 - 14 is 7. Yes, y3 is -7. Therefore C x3 y3 is equals to -1 - 7. Final answer. Therefore the coordinates of C are -1 - 7. काय केलेलं आहे बघा, जी चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत -4 - 7, ए चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत, बी चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत, सी चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे। आपल्याला 3 व्हर्टायसेस दिल्या, तर ए चे कोऑर्डिनेट x1 y1 असतात, बी चे कोऑर्डिनेट x2 y2 असतात, सी चे कोऑर्डिनेट x3 y3 असतात, जी चे जे कोऑर्डिनेट आहेत ते xy असतात। मग आपल्याला x आणि y दिलेला आहे, x1 y1 दिलेला आहे, x2 y2 दिलेला आहे।
फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून आपण काय केलेलं आहे बघा, जे काही ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ऑपरेशन यूज करायची, साइन कन्व्हर्जन नीट पाहायचं आणि आपण x3 y3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. देअरफॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ C आर -1 -7. क्वेश्चन नंबर 9. A h -6, B 2 3 and C -6 4 are the coordinates of vertices of a triangle whose centroid is G15. Find h and k. काय केलेलं आहे बघा, ए चे कोऑर्डिनेट आहेत h-6, बी चे कोऑर्डिनेट आहेत 2 3, सी चे कोऑर्डिनेट आहेत -6k आणि जी चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत त्याच्यावरून आपल्याला h आणि k फाइंड करायचे आहे. आधी सारखाच सेम क्वेश्चन आहे, फक्त इथं h आणि k आपल्याला दिलेले फाइंड करायचे आहेत. ओके, सो सोल्युशन इज लेट ax1y1 is equals to h-6, b x2 y2 is equals to 2 3 and c x3 y3 is equals to -6k are the vertices of triangle. Are the vertices of triangle. Let gxy is equals to 1 5 be the centroid. सेंट्रॉइड चे कोऑर्डिनेट माहित आहेत, ए बी सी चे कोऑर्डिनेट माहित आहेत. देअरफॉर बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला x is equals to x1 plus x2 plus x3 by 3. व्हॅल्यू पुटअप करूया. x1 x is 1 which is equals to x1 h आहे प्लस x2 is 2, x3 is -6 divided by 3. 3 ते डिवाइड आहे, इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल. 1 into 3 is equals to h प्लस 2 प्लस मायनस मायनस होईल 2 - 6. ओके, सिम्प्लिफाय करूया. 3 is equals to h प्लस मायनस मायनस होईल 2 - 6 is -4. पुन्हा हा -4 इकडे आल्यावर +4 होईल. 3 + 4 is equals to h. Therefore h is equals to 7. Now similarly we can find y coordinate. Y is y1 plus y2 plus y3 divided by 3. Value put up करूया. y is 5 is equals to y1 is -6 plus y2 is 3, y3 is k divided by 3. 3 डिवाइड आहे, इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल. 5 into 3 is equals to -6 plus 3 is -3 plus k. 5 3s are 15 is equals to -3 plus k. 3 इकडे मायनस आहे, इकडे आल्यावर प्लस होईल. 15 plus 3 is equals to k. Therefore k is equals to 18. ओके, k is equals to 18 आला. फायनल सोल्युशन काय येईल बघा. Therefore h is equals to 7 and k is equals to 18. काय केलेलं आहे बघा, क्वेश्चन 8 सारखाच हा क्वेश्चन आहे, फक्त तिथे x3 y3 सांगितलेले. आता इथे आपल्याला x1 आणि y3 काढायचं आहे. फॉर्म्युला तोच आहे, फक्त व्हॅल्यू चेंज केलेले आहेत. आपण जे काय व्हॅल्यू पुटअप करून सिम्प्लिफाय करत गेलो की आपल्याला h आणि k च्या व्हॅल्यू भेटतात. फायनल आन्सर इज h is equals to 7 and k is equals to 18. Question number 10. Find the coordinates of the points of trisection of the line segment AB with A 2 7 and B -4 -8. ओके, ट्रायसेक्शन पॉइंट्स फाइंड करायचे. सेम क्वेश्चन आपण सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये बघितलेला आहे. ट्रायसेक्शन पॉइंट म्हणजे काय येणार आहे बघा, जर आपल्याला हा AB सेगमेंट दिला असेल, दिस इज AB, आणि याचे काय होणार आहेत बघा, 2 पॉइंटनं 3 इक्वल पार्ट मध्ये त्याला डिवाइड केलेलं असणार आहे. म्हणजेच AP इज इक्वल्स टू PQ इज इक्वल्स टू QB असणार आहे. वेअरएज P अँड Q आर दी ट्रायसेक्शन पॉइंट्स आणि याचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायचे. तर मी A चे कोऑर्डिनेट x1 y1 कन्सिडर करते आणि B चे कोऑर्डिनेट्स मी x2 y2 कन्सिडर करते. त्याच्यावरून आपण ट्रायसेक्शनचे कोऑर्डिनेट सेक्शन फॉर्म्युला यूज करून फाइंड करू शकतो. ओके,
Solution is, let P and Q are the trisection points. Trisection points. Let A x1 y1 is equals to 2 7 and B x2 y2 is equals to -4 -8. Now again we can consider here, we know, therefore we know AP is equals to PQ is equals to QB, because P and Q are the trisection points. Are trisection points. ट्रायसेक्शन पॉइंट हे काय करतात, 3 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतात. ओके, त्याच्यामुळे काय आला, AP इज इक्वल्स टू PQ इज इक्वल्स टू QB आला. नाउ वी कॅन फाइंड हियर रेशो AP बाय PB, कारण आपल्याला काय करायचं असतं बघा, सेक्शन फॉर्म्युलासाठी आपल्याला M/N हा रेशो हवा असतो. ओके, सो द पॉइंट P divides AB in रेशो, कोणता रेशो असेल बघा, AP बाय PB. बट PB म्हणजेच काय येणार आहे बघा आपला, बट PB इज PQ प्लस QB and PQ and QB are also equal to AB. So we can write AP by AP plus AP, which is equals to AP by 2 times AP. AP get cancelled, which is equals to 2 by 1. म्हणजेच काय येणार आहे बघा, P divides AB in ratio 2:1. Therefore P divides AB in 1:2. Sorry, me 2:1. 1:2. Now x coordinate of P, is equals to, कशावरून काढायचं आहे बघा, सेक्शन फॉर्म्युला वरून काढायचं आहे. सेक्शन फॉर्म्युला काय येणार आहे, mx2 प्लस nx1 डिवाइडेड बाय m प्लस n. व्हॅल्यू पुटअप करूया. m म्हणजेच काय आहे 1, x2 म्हणजे b चा कोऑर्डिनेट काय आहे बघा, -4 प्लस n आहे 2, x1 इज a चा कोऑर्डिनेट 2 divided by m plus n is 1 plus 2, which is equals to -4 plus 4 divided by 3. -4 plus 4 is 0. 0 by 3 is 0. म्हणजेच काय येईल, x coordinate of P is 0. Again y coordinate of P. Y coordinate काय करणार आहे आपण, my2 plus ny1 divided by m plus n. Value put up करूया. m is 1, y2 is -8 plus n is 2, y1 is 7 divided by 1 plus 2. काय येईल बघा, -8 plus 14 divided by 3. -8 plus 14 is 6. 6 by 3 is 2. Therefore y coordinate is 2 and x coordinate is 0. Okay, similarly we can find points of Q. तर Q चे पॉइंट्स फाइंड करण्यासाठी आपण काय करायचं आहे बघा, पुन्हा हे असं लिहायचं आहे. नाउ द पॉइंट Q divides AB in रेशो काय येईल बघा, AQ by QB, but AQ is AP plus PQ. AQ हा डिस्टन्स आपण कसा लिहू शकतो बघा, AP plus PQ ने लिहू शकतो, डिवाइडेड बाय QB. बट AP इज इक्वल्स टू PQ इज इक्वल्स टू QB आहे, म्हणून काय लिहिते मी इथं, QB plus QB डिवाइडेड बाय QB. QB plus QB is 2 times QB divided by QB. म्हणजेच काय येईल बघा, AQ by QB is equals to 2:1. Therefore
Q divides AB. Q divides AB in 2:1. Now x coordinate of Q. X coordinate of Q is equals to, मी डिरेक्टली ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करते. इथं आता m इज इक्वल्स टू 2 येईल, n इज इक्वल्स टू 1 येईल. m इज काय आहे बघा 2 इंटू x1 काय आहे आपला 2 प्लस n आहे आपला इथं 1 इंटू सॉरी mx2. x2 काय आहे -4 प्लस 1 इंटू x1 इज 2 डिवायडेड बाय 2 प्लस 1 which is equals to 2 into -4 is -8 plus 2 divided by 3. -8 plus 2 is -6. -6 by 3 is -2. Okay. Again, y coordinate of Q. Y coordinate of Q. y च्या फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुटअप करूया. y काय आहे बघा my2 plus ny1 divided by m plus n. m is 2 here into y2. y2 is -8 plus n is 1, y1 is 7 divided by 2 plus 1. Solve करूया. -2 into -8 is -16 plus 7 divided by 3. -16 plus 7 is -9. -9 by 3 is -3. So the coordinate of Q are -2, -3. Okay. And final answer is, therefore the coordinates of trisection points are 0, 2 and -2, -3. ओके. काय सांगितलेलं आहे बघा तुम्हाला, पी आणि क्यू चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे, म्हणजे ट्रायसेक्शन पॉइंट्सचे आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड करायचे. ट्रायसेक्शन पॉइंट म्हणजे कोणते दोन पॉइंट बघा, दी पॉइंट्स विच डिवाइड्स द सेगमेंट इन 3 इक्वल पार्ट्स, देन दी टू पॉइंट्स नोन एज ट्रायसेक्शन पॉइंट. इथे पी आणि क्यू ने AB ला 3 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलंय, म्हणजेच AP इज इक्वल्स टू पी, क्यू इज इक्वल्स टू QB आलेला आहे. त्याच्यावरून आपल्याला इथं काय लागतं बघा, MS2N हा रेशो लागतो. तर MS2N हा रेशो फाइंड आउट करण्यासाठी आपण काय केलेलं आहे बघा, P डिवाइड्स AB इन रेशो AP बाय PB. म्हणजेच काय येईल, AP इज PB आपण कसा लिहू शकतो, PQ प्लस QB ने लिहू शकतो. म्हणून काय येणार आहे, पण PQ आणि QB आपला AP आहे, रिप्लेसमेंट करून आपण AP बाय PB रेशो फाइंड केला, म्हणजेच MS2N भेटला. सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून आपण P चे कोऑर्डिनेट XY कोऑर्डिनेट फाइंड केले. सेम आपण Q चे फाइंड केलं. Q डिवाइड्स AB इन रेशो AQ बाय QB डिवाइड AQ बाय QB, बट AQ इज AP प्लस PQ. तिथं पण रिप्लेसमेंट केली आणि AQ बाय QB रेशो फाइंड आउट केला. म्हणजे पुन्हा इथं आपल्याला MS2N हा रेशो आला. सेम फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून आपण काय करू शकतो, XY कोऑर्डिनेट जे ट्रायसेक्शन पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत ते फाइंड केलेले आहेत. फायनल आन्सर, द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ ट्रायसेक्शन आर 0, 2 and -2, -3. क्वेश्चन नंबर 11. If A -14 -10 B 6 -2 is given, find the coordinates of the points which divide segment AB into 4 equal parts. तर आपण 3 इक्वल पार्ट मध्ये बघितलं. आता काय सांगितलेलं आहे बघा, AB हा जो लाईन सेगमेंट आहे याला 4 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. 4 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलं म्हणजे काय झाला, हा एक इक्वल पार्ट झाला, हा एक इक्वल पार्ट झाला आणि हा एक इक्वल पार्ट. म्हणजे PQR या 3 पॉइंटनी 1, 2, 3, 4 ह्या काय केलंय बघा, 4 इक्वल पार्ट्स मध्ये AB ला डिवाइड केलंय. म्हणजेच इथं काय असणार आहे, AP इज इक्वल्स टू PQ इज इक्वल्स टू QR इज इक्वल्स टू RB असणार आहे. ओके. सोल्युशन मध्ये बघूया. लेट PQR डिवाइड्स AB in 4 equal parts. 4 equal parts. Okay. A x1 y1 is equals to -14 -10 and B
x2 y2 इज इक्वल्स टू 6 मायनस 2. ओके, आता जर इथं आपण बघू तर काय येणार आहे बघा, Q इज मिड पॉइंट ऑफ A अँड B. ए बी चा Q हा मिड पॉइंट येईल कारण इक्वल डिस्टन्स आहे ना, 1 2 3 4 5 पॉइंट्स आहेत म्हणजे Q हा मिड पॉइंट येईल. नाउ हियर Q इज मिड पॉइंट ऑफ AB. Q इज मिड पॉइंट ऑफ AB. Therefore, by midpoint formula, x coordinate of Q is equals to x1 plus x2 by 2. आता x1 काय आहे बघा आपला, x1 is minus 14 plus x2 is 6 divided by 2. Minus 14 plus 6 is minus 8. Minus 8 by 2 is minus 4. Okay, so x coordinate of Q is minus 4. Y coordinate of Q. Y coordinate of Q is y1 plus y2 by 2. Okay, y1 is here minus 10 plus minus 2 divided by 2. मायनस 10 मायनस मायनस काय होईल, इथं प्लस मायनस मायनस होईल म्हणजेच काय येणार आहे मायनस 10 मायनस 2 बाय 2. मायनस 10 मायनस 2 इज minus 12. Minus 12 by 2 is minus 6. So the coordinates, therefore coordinates of Q are minus 4 minus 6. ओके, Q हा मिड पॉइंट आला. आता आपल्याला काय माहिती आहे बघा, ए चे कोऑर्डिनेट माहिती आहेत, क्यू चे कोऑर्डिनेट माहिती आहेत, बी चे कोऑर्डिनेट माहिती आहेत. आता जर मी ए क्यू सेगमेंट घेतला तर पी हा त्याचा मिड पॉइंट येईल. ओके, नाउ पी इज मिड पॉइंट ऑफ ए क्यू. पी इज मिड पॉइंट ऑफ ए क्यू. ए क्यू चा पी हा मिड पॉइंट आला म्हणजेच मी काय करते, पुन्हा इथं मिड पॉइंट फॉर्म्युल्यावरून पी चे एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट फाइंड करते. देअरफॉर बाय मिड पॉइंट फॉर्म्युला एक्स कोऑर्डिनेट ऑफ पी काय येईल, x1 प्लस x2 बाय 2 म्हणजेच काय येईल बघा, इथं आता x2 म्हणजे मी बी चे कोऑर्डिनेट येणार नाही, इथं ए आणि क्यू च चाललंय ना, मग x1 y1 ए चे असणार आहेत, x2 y2 क्यू चे असणार आहेत. मी डायरेक्टली व्हॅल्यू इथं घालते. पी कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट ऑफ पी इज x1 इज कोऑर्डिनेट ऑफ ए मीन्स मायनस 14 प्लस x2 इज कोऑर्डिनेट ऑफ क्यू. क्यू चा एक्स कोऑर्डिनेट काय आहे बघा मायनस 4 डिवायडेड बाय 2. काय येईल मायनस 14 मायनस 4 बाय 2 मायनस मायनस प्लस होईल, मायनस 14 मायनस 4 इज मायनस 18 बाय 2 इज मायनस 9. Similarly we can find y coordinate of p. Y coordinate of p is equals to y1 plus y2 by 2. y1 इथं y1 हा a चा कोऑर्डिनेट येईल, y2 हा q चा कोऑर्डिनेट येणार आहे. म्हणजेच काय येईल बघा, y1 इज मायनस 10 प्लस y2 इज कोऑर्डिनेट ऑफ q इज मायनस 6 डिवायडेड बाय 2. म्हणजेच काय येईल मायनस 10 प्लस मायनस मायनस 6 बाय 2. मायनस 10 मायनस 6 इज मायनस 16. मायनस 16 बाय 2 इज मायनस 8. Therefore coordinates of P are minus 9 minus 8. ओके, आता काय करायचं आहे बघा, पी चे कोऑर्डिनेट भेटले, क्यू चे कोऑर्डिनेट भेटले. अगेन हियर वी कॅन कन्सिडर क्यूबी चा आर हा मिड पॉइंट येईल. नाउ आर इज मिड पॉइंट ऑफ क्यूबी. आर इज मिड पॉइंट ऑफ QB. Therefore, again by midpoint formula, x coordinate of R, x coordinate of
आर. इथं पुन्हा x1 y1 कुणाचे कन्सिडर करूया, पी क्यू चे, x2 y2 बी चे ऑलरेडी आहेत. म्हणजे क्यू चा x1 कोऑर्डिनेट काय आहे बघा -4 प्लस बी चा x कोऑर्डिनेट काय आहे 6 डिवायडेड बाय 2. -4 प्लस 6 इज 2. 2 by 2 is 1. Similarly, y coordinate of q, sorry r, y coordinate of r. सेम इथं क्यू चा कोऑर्डिनेट x1 y1 आहे म्हणजे क्यू चा कोऑर्डिनेट काय आला -6 प्लस बी चा कोऑर्डिनेट काय आहे -2 डिवायडेड बाय 2. -6 प्लस -2 डिवायडेड बाय 2. -6 minus 2 is -8. -8 by 2 is -4. Therefore, coordinates of r are 1 minus 4. ओके, 1 minus 4 म्हणजे p चे कोऑर्डिनेट भेटले, q चे कोऑर्डिनेट भेटले, r चे कोऑर्डिनेट भेटले. फायनल सोल्युशन काय येईल? Therefore, the coordinates of points which divide line segment, which divides segment in 4 equal parts, आर काय काय आहेत बघा. पी चे कोऑर्डिनेट काय येणार आहेत -9 -8. क्यू चे कोऑर्डिनेट -4 -6 अँड आर चे कोऑर्डिनेट काय आहे 1 -4. ओके, काय केलेलं आहे बघा. आधी आपण ट्रायसेक्शनचं बघितलं. आता इथं काय सांगितलेलं आहे, दी कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट विच डिवाइड सेगमेंट AB इन 4 इक्वल पार्ट. 4 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. म्हणजेच काय आहे, AP इज इक्वल्स टू PQ इज इक्वल्स टू QR इज इक्वल्स टू RB आहे. ए आणि बी चे कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले आहेत. तर इथं आपण बघितलं तर Q हा AB चा मिड पॉइंट येईल. मिड पॉइंट फॉर्म्युल्यावरून Q चे कोऑर्डिनेट फाइंड केले. पुन्हा आपण काय केला, कन्सिडर AQ सेगमेंट कन्सिडर केला, कारण Q चे कोऑर्डिनेट आपण फाइंड केलेले आहेत. मग AQ चा P हा मिड पॉइंट आहे. पुन्हा मिड पॉइंट फॉर्म्युल्यावरून P चे कोऑर्डिनेट फाइंड केले. सेम आपण तिकडे QB कन्सिडर करून R चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करतो मिड पॉइंट फॉर्म्युला घेऊन. आपल्याला फॉर्म्युलेज माहित आहेत, त्यावरून फक्त व्हॅल्यू पुटअप केले. मी इथं x1 y1 ऑलरेडी कन्सिडर केलं आहे, x2 y2 A आणि B चे कोऑर्डिनेट कन्सिडर केले आहेत, त्यामुळे मी इथं लिहिलं. इन जनरल फॉर्म्युलावरून आपण हे काढल्यानंतर इथं फक्त आपण असं सोल्युशन लिहिलं तरी देखील ते इनफ आहे. फायनल आन्सर इज द कोऑर्डिनेट. आता इथं मेन्शन करताना तुम्ही PQR हे मेन्शन करायचं नाही, कारण इथं त्यांनी PQR हे 3 पॉइंट्स आहेत असं सांगितलेलं नाही. सो फायनल आन्सर इज the coordinate of point which divides segment in 4 equal parts are -9 -8 -4 -6 and 1 -4. Last question of our practice set, question number 12. If A 2010 B 020 are given, find the coordinates of the point which divide segment AB into 5 congruent parts. Okay, 3 कॉन्ग्रुएंट पार्ट्सचे बघितले, 4 कॉन्ग्रुएंट पार्ट्सचे बघितले, आता 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्स इक्वल आहेत. म्हणजेच काय येईल बघा, AB हा एक लाईन सेगमेंट दिलेला असणार आहे आणि या AB लाईन सेगमेंटचे 5 इक्वल पार्ट मध्ये डिवायडेशन झाले. म्हणजे फर्स्ट इज P Q R S. म्हणजेच काय केलेलं आहे बघा 1 2 3 4 5. म्हणजेच काय केलेलं आहे, PQRS या 4 पॉइंट्सनी AB ला 5 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. तर आपल्याला त्याचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. तर इथं बघा, आता जसं आपण 4 इक्वल पार्टच्या वेळी Q हा मिड पॉइंट आला, तसं इथं कोणताही एक मिड पॉइंट येत नाही. म्हणजे आपण काय करू शकतो, P चे कोऑर्डिनेट जसं आपण ट्रायसेक्शनला फाइंड केलं तसे P चे कोऑर्डिनेट आपण सेक्शन फॉर्म्युल्यावरून फाइंड करू शकतो. आता PB चे कोऑर्डिनेट झाले. ओके, हा जर P चे कोऑर्डिनेट आले तर पुन्हा आपण PB जो आपण सेगमेंट बघणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला QRS चे फाइंड करायचे. तर PB ह्या सेगमेंटचा 4 इक्वल पार्ट मध्ये डिवायडेशन झालं, म्हणजे आपण QRS चं काय करू शकतो, आता जसं फाइंड केलं तसं आपण मिड पॉइंट फॉर्म्युला घेऊ शकतो. पण आपल्याला P पॉइंट माहित असायला हवा. मग P साठी काय हवा, इथं सेक्शन फॉर्म्युला हवा. तर सोल्युशन मध्ये बघूया. लेट
PQRS divides AB in 5 equal parts. In 5 equal parts. Therefore, AP is equals to PQ is equals to QR is equals to RS is equals to SB. Now, P divides AB. P divides AB in AP by PB. Okay, but AP by PB आपण कसं लिहू शकणार आहे बघा, PQ प्लस QR प्लस RS प्लस SB ने आपण काय लिहू शकतो, आपला PB लिहू शकतो. बट PQ, QR, RS, SB is equals to AP. So we can write here AP by AP plus AP plus AP plus AP means 4 times AP आला. 1 AP by 4 AP which is equals to 1 by 4. जिसका ये P divides AB, P divides AB in 1 by 4. Okay, therefore bisection formula, bisection formula x coordinate of P, शॉर्ट मध्ये लिहिले, तुम्ही होल लिहायचं आहे, शॉर्ट लिहायचं नाही. x coordinate of P is equals to काय येईल, mx2 plus nx1 divided by m plus n. m माहित आहे, m is 1. x2 काय आला बघा, इथं मेन्शन करते. a x1 y1 is equals to 20 10. b x2 y2 is equals to 0 20. ओके, म्हणजेच काय आला, x2 काय आहे आपला 0 प्लस n is 4, x1 is 20 divided by m plus n is 1 plus 4. 0 into 1 is 0, 4 into 20 is 80, 80 by 5, 80 by 5 is 60. Similarly, y coordinate of P is equals to my2 plus ny1 divided by m plus n. Value put up करूया. m is 1, y2 is 20 plus n is 4, y1 is 10 divided by 1 plus 4. Again 20 into 1 is 20 plus 4 into 10 is 40 divided by 5. 20 plus 40 is 60. 60 by 5 is 12. Okay, म्हणजेच काय आला, therefore coordinates of P, coordinates of P are x coordinate is 16, y coordinate is 12. Okay, काय केले आहे बघा, मी P चे कोऑर्डिनेट फाइंड आउट केले, A आणि B चे कोऑर्डिनेट भेटलेले आहेत. आता जर आपण P चे कोऑर्डिनेट मिळालेले आहेत, याच्यावरून काय म्हणू शकतो, R is a midpoint of PB. Now R is midpoint of PB. Therefore by midpoint formula, midpoint formula यूज करूया. इथं आता x1 x2 लिहायची गरज नाहीये. काय येईल बघा, x coordinate of R is equals to x1 plus x2 by 2. x1 म्हणजे आता P चे कोऑर्डिनेट येणार आहेत, x2 हा y चा कोऑर्डिनेट येईल. P चा x कोऑर्डिनेट आहे 16 प्लस B चा x कोऑर्डिनेट आहे 0 डिवाइडेड बाय 2. 16 by 2 is 8. Similarly, y coordinate of R is equals to y1 plus y2 by 2. पण y1 काय येणार आहे, P चा कोऑर्डिनेट येईल. y coordinate of P is 12 plus y coordinate of B is 20 by 2. 12 plus 20 is 32. 32 by 2 is
16. ओके, सो कोऑर्डिनेट्स ऑफ आर काय येईल बघा, the coordinates of r, the coordinates of r काय येणार आहेत, कोऑर्डिनेट्स ऑफ आर आर 8 16 आर 8 16. ओके, नाउ आर चे कोऑर्डिनेट भेटलेले आहेत आपल्याला, पी चे कोऑर्डिनेट भेटले, आर चे कोऑर्डिनेट भेटले. नाउ Q is midpoint of R. Q is midpoint of PR. आपल्याला P चे कोऑर्डिनेट माहित आहेत, R चे कोऑर्डिनेट माहित आहेत. Q हा काय आहे, PR चा मिड पॉइंट आहे. Therefore X कोऑर्डिनेट ऑफ Q is equals to x1 plus x2 by 2. म्हणजेच काय येईल, x कोऑर्डिनेट ऑफ Q, P आणि R चे कोऑर्डिनेट कन्सिडर करायचा. x कोऑर्डिनेट ऑफ P is 16 plus x कोऑर्डिनेट ऑफ R is 8 divided by 2. 16 plus 8 24 by 2 which is equals to 12. म्हणजे x कोऑर्डिनेट ऑफ Q 12 आला. y कोऑर्डिनेट ऑफ Q is equals to y1 plus y2 by 2. पण y1 y2 हे p आणि r चे कोऑर्डिनेट येतील. p चा y कोऑर्डिनेट 12 आहे प्लस r चा y कोऑर्डिनेट 16 divided by 2. 12 plus 16 is 8. 28 by 2 is equals to 40. Okay, therefore the coordinates of Q are 12 14. ओके, म्हणजे काय झालं बघा, पी चे कोऑर्डिनेट भेटले, क्यू चे कोऑर्डिनेट भेटले, आर चे कोऑर्डिनेट भेटले. एस चे कोऑर्डिनेट कसं काढायचं आपल्याला, बी चे कोऑर्डिनेट आहेत, आर चे कोऑर्डिनेट आहेत. एस इज मिड पॉइंट ऑफ आर बी. नाउ एस इज मिड पॉइंट ऑफ आर बी. एस इज मिड पॉइंट ऑफ आर बी. ओके, देयरफॉर एक्स कोऑर्डिनेट ऑफ एस इज इक्वल्स टू, एक्स कोऑर्डिनेट कसा काढणार आहे बघा, आरबी चे कोऑर्डिनेट कन्सिडर करा. आर चा एक्स कोऑर्डिनेट आहे 8 प्लस बी चा एक्स कोऑर्डिनेट आहे 0. 8 प्लस 0 डिवाइडेड बाय 2 इज 4. सिमिलरली y कोऑर्डिनेट ऑफ एस. y कोऑर्डिनेट ऑफ एस कसा काढायचा आहे बघा, y कोऑर्डिनेट ऑफ एस इज इक्वल्स टू y1 प्लस y2 बाय 2. आता y1 कोणाचा येणार आहे, r चा कोऑर्डिनेट. i चा y कोऑर्डिनेट काय आहे 16 प्लस b चा y कोऑर्डिनेट 20 डिवाइडेड बाय 2. 16 प्लस 20 इज 36. 36 बाय 2 इज 18. ओके, देयरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ S are x coordinate is 4, y coordinate is 80. Okay, final answer. Therefore the coordinates of points which divides AB in 5 equal parts आर काय येणार आहे बघा, पी चे कोऑर्डिनेट काय आलेले आहेत, आपला पी इथे आहे. पी चे कोऑर्डिनेट काय आलेले आहेत 16 12. सेकंड क्यू चे कोऑर्डिनेट कुठे फाइंड आउट केले बघा आपण इथं, कोऑर्डिनेट ऑफ क्यू आर 12 14. नेक्स्ट आर चे कोऑर्डिनेट ऑफ आर आर 8 16 अँड कोऑर्डिनेट ऑफ एस आर 4 80. ओके, काय केलेलं आहे बघा, आपल्याला 4 पॉइंटनी AB ला 5 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. 5 इक्वल पार्ट मध्ये पी क्यू आर एस या पॉइंटनी डिवाइड केलं तर आपल्याला त्या पॉइंट्सचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. आपण 3 इक्वल पार्टचे बघितले, 4 इक्वल पार्टचे बघितले. इथं आता मिड पॉइंट येत नाही, त्यामुळे आपण पी चे कोऑर्डिनेट जे आहेत ते सेक्शन फॉर्म्युलावरून फाइंड आउट करू शकतो. सेक्शन फॉर्म्युला म्हणजे कसा यूज केला, आपल्याला M/N रेशो हवा, त्याच्यासाठी काय आपण सांगतो, P डिवाइड्स AB इन रेशो AP बाय PB. PB आपण कसा लिहू शकतो, PQ प्लस QR प्लस RS प्लस SB.
हे सगळं काय आहे इक्वल टू एपी आहे. रिप्लेसमेंट केली, एपी बाय पीबी आपला आला 1/4. ओके, त्याच्यावरून आपण सेक्शन फॉर्म्युला यूज केला आणि व्हॅल्यू पुटअप केली. आता आपण काय बघू शकतो, पी चे कोऑर्डिनेट आहेत आणि बी चे कोऑर्डिनेट आहेत. पीबी ला 4 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. ओके, पीबी हा 4 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड झाला असेल तर आपण आधीच एक एक्झाम्पल बघितलं, त्याच्यावरून आर हा पीबीचा मिड पॉइंट आहे. आर हा जर पीबीचा मिड पॉइंट असेल तर मिड पॉइंट फॉर्म्युल्यावरून आपण आर चे कोऑर्डिनेट फाइंड आउट केले. आर चे कोऑर्डिनेट फाइंड झाले. पुन्हा पी आर चा क्यू हा मिड पॉइंट आहे, त्याच्यावरून आपण क्यू चे कोऑर्डिनेट फाइंड आउट केले. आणि आर एस हा आरबी चा मिड पॉइंट आहे, त्याच्यावरून आपण एस चे कोऑर्डिनेट फाइंड आउट केलेले आहे. इझी आहे क्वेश्चन, पण तुम्ही केअरफुली बघायला हवं. पी चे कोऑर्डिनेट कसे फाइंड आउट केले आणि त्याच्यावरून आपण 4 इक्वल पार्टचे जे आहे ते मिड पॉइंट फाइंड केले आहे. सेम प्रोसेस यूज करून आपण काय केलेलं आहे, आपले कोऑर्डिनेट्स फाइंड आउट केलेले आहेत. फायनल आन्सर लिहिताना कसं लिहायचं आहे बघा, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स विच डिव्हाइड्स AB इन 5 इक्वल पार्ट्स आर 16, 12, 12, 14, 8, 16 अँड 4, 18. हे जे आहेत ते 4 इक्वल, हे जे त्या पॉइंट्सचे कोऑर्डिनेट आहेत. ओके, इथं तुमचा होल प्रॅक्टिस सेट 5.2 फिनिश झालेला आहे. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. इझी आहेत सगळे एक्झाम्पल्स, फक्त तुमचं साइन कन्व्हर्जन मध्ये आणि जे फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू व्यवस्थित पुट करून सॉल्व्ह करायला हवं. तुम्ही अजून देखील माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. थँक्यू.